आमच्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी। देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावं। जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही। जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा मनापासून विचार करतात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा। स्वामी सदैव तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतील, तुमचे सर्व दुःख दूर होईल। स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 102 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल, हाच तुला माझा आशीर्वाद आहे। कारण मिळाली की माणसं बोलणं हळूहळू कमी करायला लागतात। सुरुवातीला वेळ नाही असं सांगतात, नंतर स्वयं बदलण्याचं कारण देतात। त्या शांततेत शब्द नसतात पण अर्थ खूप खोल असतो। तेव्हा समजून जायचं असतं की आपली गरज आता उरलेली नाही। जबरदस्तीचे नातं धरून ठेवणं हे स्वतःलाच थकवणारं असतं। ज्याला तुमची गरज आहे तो कारण शोधत नाही तर मार्ग काढतो। संवाद कमी झाला की आत्मसन्मान जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं। प्रत्येक गप्पीची भीक मागण्यापेक्षा शांतपणे मागे हटणं शहाणपणाचं असतं। गरज असेल तर माणूस स्वतःहून परत येतो, नसेल तर त्याच्या अनुपस्थितही आयुष्य चांगलंच। नात्यांची खरी परीक्षा सोयीच्या नव्हे तर अडचणीच्या काळात होते। म्हणूनच शांततेतून मिळणारा संकेत समजून घेणं हेच परिपक्वतेचं लक्षण आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही ज्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्कीच घडते। सर्व काही छान होणार आहे। सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्या घरापर्यंत चालत येणार आहे। तुझं सर्व संकट दूर होतील, तुझं दुःख संपणार आहे। तुझ्या आयुष्यात एक सकारात्मक बदल होणार आहे। काही चमत्कार घडणार आहेत ज्यामुळे तुमचं दुःख, दारिद्र्य दूर होईल। या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 101 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, संकट हे पाण्यासारखं असते। ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असते। स्वामी म्हणतात, बाळा, लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो। स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते पण रडवणारे नेहमीच आपल्याला भेटत असतात। रागात माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग मावळल्यावर परतीचे सगळे दरवाजे बंद दिसतील। वेळ कुणाची सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडवलेलं असतं। स्वामी म्हणतात, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ, फक्त आमच्यावर मनापासून विश्वास ठेवा। नातं सुखवणारं असावं, मन दुखवणारं नसावं। स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो। धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा। नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात। चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत नाही। आपला आनंद आणि दुःख आपल्यावर अवलंबून असतं, इतरांवर नाही। स्वामी म्हणतात, आयुष्य तेवढंच जोपर्यंत समोर ज्याची सहनशक्ती संपत नाही। धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो, थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला तो येत असतो। आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरीही चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास नको। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ टाईप करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.